आज कांड होणार संपवलं तर भावना सध्या क्रिकेट असं कराटेची स्पर्धा चालू आहे. तर भावना हे हॉल आहे. शपथ सांगतो ब्लॉगर कळायचं बंद झाले 5 मिनिट थांबा जरा. सर मुलांनी काय हाल केला आपलं हे गोल्ड आनंद वाटला सगळा कार्यक्रम मस्त सगळ्या चहा देऊन मस्त वगैरे झालेला आपल्याला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आज भावना धमाके होणार आहेत, आज कांड होणार आहेत. तर आता आमची मम्मी करल्या इथं चहा आणि वहिनी जेवण बनवायला. आणि मला 11 वाजता एका ठिकाणी चहा घेऊन जायचं 100-200 कप. आणि आता सध्या तर जाऊन जे रेग्युलर कस्टमर येतात त्यांना सगळ्यांना देत होतो. आणि त्यानंतर ना तिकडे पण जायचं आम्हाला. तर चला भावना आता चहा संपवून या. तोपर्यंत पप्पा पण इथं कलरीचं काम सगळं संपवलं. तर आल्यानंतर दाखवतो तुम्हाला सगळं. आओ फ्रेंड चाय पियो. जो भी मेरा फ्रेंड्स है इधर तो मत आओ, ये साला बहुत हरामी आदमी है. तर म्हणून मी आता विसरून गेलो की यार तिकडं आज रविवार आहे, तर ती शिवकृपा मार्केट समोरचं तिकडं ते बंद असते म्हणून. आणि मी आता तिकडं चाललेलो विसरून गेलो मित्र असल्या गोष्टी काही टायमाला. हे रोजच्या सवयीमुळं ना भाई मला विसरून जातो मी असं किती बंद आहे म्हणून. तर मी आता तिकडे गेलो असतं तर विनाकारण माझं टाइम वेस्ट झालं असतं. हां, आणि बरं झालं मला टायमावरची आठवण पण आली. तर आम्ही चाललोय आता तिकडं पळत. तर भावना सध्याला आपण इथं पोहोचलो आहे आणि आता चला जाऊया जरा भेटत. सध्याला इथे क्रिकेट असं कराटेची स्पर्धा चालू आहे. आणि भावना येत आता चहा तर आपल्याला फॉलोअर पण भेटले. सर नमस्कार. सर कशासाठी आहे नेमकं? कराटे मॅचेस हो कृष्णा सर. म्हणजे फक्त लहान मुलांसाठी मुलींसाठी सगळ्यांसाठी वयस्कर पण वयस्कर ते पण बरोबर आहे. तर भावना सगळ्यांना आपण चहा देऊन झाले, तर आता जायला पाहिजे आपल्याला. तर भावना हे हॉल आहे ना, हे आमच्या अक्षय दादांचं आहे. तर अक्षय दादा नाही, माझं नाव हर्ष आहे. सॉरी हर्ष दादा म्हणा, हर्षद म्हणा, काय पण म्हणा. हर्ष दादांचं आहे. आणि ह्यांचं ही केटरिंगचं आहे. तर हर्षद दादा जरा काय तर सहाय्य म्हणा. तर जजच्या एवढं कसं काय बाहेर आहे? मला वाटलं ज्यावेळेला मी पत्ता ऐकलेला मला वाटलं जजच्या हातात आहे. जजच्या बाहेर कुठं? जजच्या हातच आहे. लय बाहेर वाटलं मला तरी. अजून जज पुढे आहे. हा, लय जत मोठा. ते आज कळलं मला जत लय मोठा म्हणून. नाहीतर आपलं जग तर तिथलं ते हे बळाचं अजून हद्द आपली पुढं पुतूर आहे. सर्व्हिसिंग सेंटर आहे बघा, तिथं पुतूर आहे. ओके. तर आपण सगळ्यांनी इथं चहा देऊन घेतलंय. मॅडमला पण नमस्कार. वाघमार साहेबांच्या आयुष्य एक वेळ घ्यायला लागते तुम्हाला. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण आहे. ओके, ऑल डन. काय म्हणजे जरा ही इन्फॉर्मेशन आहे की कधी सुरू केलाय, काय विषय कशाचं? त्याचं हॉलचं हे आहे ते दुसऱ्यांचं हॉल आहे, आपण चालवायला घेतलं. भारी आहे ना. आणि आता सध्याला ते कराटेचं चालू आहे सगळं. ते ते असते आठवड्या असं असते. आधी मध्ये फंक्शन असते, लग्न असते, सगळं असते. तर सगळं आमच्याकडे असते. जेवणाचं सगळं फक्त भटजी सगळं फक्त मुलगी एवढं आणायचं तुम्ही. चालते राव. कधी आमचं चुकून भविष्यात कधी लग्न ठरलं तर चुकून तुम्हाला बोलवणार. तर भाऊ मला हे यांचं ऑर्डर आलं तर काल ह्यांनी सांगितलं मला की बाबा आज इथं काहीतरी आहे, तू येऊन चहा देऊन जा. पण मला पूर्ण इन्फॉर्मेशन होती की इथं आज कराटेची ते काय स्पर्धा होणार आहे. आणि मला ज्यावेळी मी इकडे येत होतो मला असं वाटलं भाई मी जजच्या बाहेर चाललो काय, कारण इकडं झाडं झुडपं लागले तर. आणि जे आपलं रोजचं जत आपण फिरतो बघा ते त्यावेळेस म्हणजे असं जजच्या बाहेर आल्यासारखं वाटलं मला. पण हां इथं भारी आहे एकदम. आणि आपलं हर्ष पण भेटला इथं. आणि मस्त एकदम सगळ्यांना चहा देऊन घेतले आपण. आणि सगळे ओळखीचेच होते, सगळे जजचे होते, त्यामुळं सगळे आपले ब्लॉग बघत होते. तर ऑल गुड, सगळ्यांना चहा देऊन घेतले. आणि आता संध्याकाळी 4 वाजता पण इकडे यायचं आम्हाला चहा द्यायला. तर त्यावेळेला पण पप्पासोबत येतो आता इकडे चहा द्यायला. हे मामू गया तो मामा कसं गेलं माहिती भावानं मी मामा बघितला मला म्हणून पुढे गेलो. मामा तसं मला वाटलं मामा येते पळत बाहेर, पण मामा आलाच नाहीये.
अरे लय मामू लय ओळखतो मला लावणं शे. हो ना, आता दुपारच्या जेवणात मी पण आता करणार आहे ऑमलेट. असं त्याला आमच्या वहिनीनं भुर्जी केलेलं आहे आणि त्यांनी सगळे खाऊन घेतलेलं आहेत आणि माझा टाइम आहे तर मी आता खावणाऱ्यासाठी मी करणार आहे तर एक ऑमलेट आणि त्यासोबत भुर्जी आणि इथं अजून काय आहे माझ्याकडं चकली आणि अजून 2-4 कुठल्या गोष्टी आणलेलं. चला जरा वर फुटूया सगळं. तर भावना आता इथं चाललं आहे पुष्टा घ्यायचं. पुष्टा घ्यायला आलाय भाई. हां कसं झालं तर ते खूप जास्त पुष्ट आमच्याकडे गोळा झालं सगळे तर आज एकदम हे सगळं गोळा करून द्यायला म्हणजे ते विकायचं आपलं थोडं. तर भावना आता जेवण करून चहा विकायला आलो मी आणि 4 वाजता मला तर तिकडे जायचं आहे. तोपर्यंत आता 3:30 वाजले तर ते इकडचं गिरायक तेवढं करून घेतो. त्यानंतर 4 वाजता आपण ही तिकडे क्रीडा संकुलनात हे तिकडे जाऊया. तर भावना आता टायमिंग झालेला आहे आणि मी पप्पासोबत चाललो आता आपले हे चहा द्यायला काय ते कराटेमध्ये हा मी त्याचं नाव आहे श्रृंगले आणि ते काय तर होतं त्याचं. तर भावना आता आपण आलो इथं आपलं कराटेच्या जे काय म्हणतात या कॉम्पिटिशनमध्ये इथं चहा द्यायला. तर आता देऊन घेऊ सगळ्यांच्या. पण भावना मला थोडंसं वाटलं की बाबा आता जेवण यांचं सुरू आहे का जेवण झालेलं आहे. पण यार फुल केओटिक माहोल झाल्यावर सगळ्याकडे आवाज यायला नुसतं भांड्याचे. सर हाऊ वॉज युअर डे? सर हाऊ वॉज युअर डे? शपथ सांगतो ब्लॉगर कळायचं बंद झाले. 5 मिनिट थांबा जरा. काय हाल कृष्णा सर आता सध्याला बिजा दिले. अरे त्यांचं सोडा राव सर. तुमचं सांगा हाल कसं चालू आहे? मुलांनी काय हाल केले? नीट होतो फेरे लावले होतो का? सॉरी पावडर पॉन्स पावडर. सर मुलांनी काय हाल केलं आपलं? मुलांनी कसं हाल केलं आपलं? हे गोल्ड आहे. सिल्वर कुठला आहे? सिल्वर हे कुठलं? सिल्वर नाही हे सिल्वर. हे सिल्वर हे ब्राऊनचं ब्राऊन आणि हे गोल्ड. हे गोल्ड आहे ब्राऊन. ऑसम सर स्माइल. एक असेल मी थोडी हां एक्सपिरियन्स या मुलांसोबत कराटे बघणं यांचं मुलांचं एकदम छान मस्त आनंद वाटला. सगळा कार्यक्रम मस्त त्यांनी कौतुक केले. मला पण खूप भारी वाटलं बघून एकदम. मॅडम इट्स वॉज रिअली गुड अँड एंटरटेनिंग शो फॉर मी. ते सगळ्या चहा देऊन मस्त वेगळी झालेलं आहे आपल्याला. आणि यार मुलांची फायटी एवढं वेगळंच एक फोन होतं मला तर ते असं एक मुलगी उचलून लात आणलं एकदम भारी वाटलं मला. म्हणजे फनी तर पण वाटलं ते आणि भारी पण वाटलं. पण या इट्स तुम्ही समजू शकता कसं वाटलं ते. आणि एकदम मस्त आता दिवस चालला आहे माझा. आता चहा संपवलं विषय संपला आहे. तर तुम्हाला पण आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि बघत राहा चावला ब्लॉग असला.